विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या बसचा विद्यार्थी बसण्याआधीच विचित्र अपघात झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। सहलीला निघण्याच्या आधीच बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबांना आणि दुकानांना धडक दिली। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला जात असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात असलेल्या तक्षशिला शाळेच्या सहलीसाठी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेल्या बसचा आज सकाळी विचित्र अपघात झाला। सहलीला जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांची लगबग सुरू असतानाच चालकानं बस मोठ्या उतारावर उभी करून बसमधून उतरून निघून गेला। थोड्याच वेळात विद्यार्थी बसमध्ये चढणार होते, इतक्यात बसचे हँडब्रेक निघाले आणि बस रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 2 ते 3 चारचाकी वाहनांवर जाऊन धडकली। रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबांना आणि दुकानांनाही बसची धडक बसली आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला। विद्यार्थी बसमध्ये बसण्याच्या आधीच हा अपघात झाल्यानं मोठा अनर्थ टळला। रस्त्याने जाणाऱ्या 2 महिला या अपघातातून थोडक्यात बचावल्या। दरम्यान बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। जर याच चालकानं मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांनी भरलेली बस चालवली असती तर कदाचित वाटेत एखादा मोठा अपघात घडला असता। ABC न्यूज, उल्हासनगर।